श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या स्वामी 3131 या चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर यावर्षी आषाढी एकादशी कधी असणार आहे? आता आषाढी वारी म्हणजे काय, वारीचे वैशिष्ट्य काय आहेत आणि ती कधी आहे? त्याचबरोबर आषाढी एकादशी कधी असणार आहे? तर 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी असणार आहे। लाखो पावले हे पंढरीच्या दर्शनासाठी निघालेले असतात। खूप विठ्ठल भक्त वारकरी मंडळीला खूप अशी चाहूल लागलेली असते आणि आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर 2026 चे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे। आता आषाढ महिना 2026 मध्ये 15 जुलै 2026 सुरू होणार असून 12 ऑगस्ट 2026 रोजी समाप्त होणार आहे। आषाढ महिन्याचे खूप महत्त्व आहे। हा महिना यावर्षी जुलै 15 ला सुरू होऊन 12 ऑगस्टला समाप्त होणार आहे। आपल्या चातुर्मासाची सुरुवात या महिन्यामध्येच होत असते। भगवान श्री हरी विष्णू विठ्ठल व गुरु पूजनासाठी हा महिना खूप शुभ मानला जातो। आषाढ महिना हा वारकरी मंडळीसाठी खूप पवित्र असा मानला जातो। आता आषाढ महिन्यामधील सर्वात महत्त्वाचा सण बघा, 2026 मध्ये 25 जुलै 2026 रोजी आपली आषाढी एकादशी असणार आहे। 26 जुलैमध्ये प्रदोष व्रत असणार आहे। त्याचबरोबर 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमा असणार आहे। त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी असेल। 9 ऑगस्टला कामिनी एकादशी, 12 ऑगस्टला गटरी अमावस्या असणार आहे। अशा प्रकारे या 2026 मधील आषाढ महिन्यातील हे सण असणार आहे। आषाढी वारी म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आणि पवित्र पायी यात्रा असते। त्याला आपण आषाढ महिन्यातील सण तर आपण पाहिलेत, आषाढी वारी म्हणजेच वारकरी संप्रदायातील पवित्र पायी यात्रा आहे। दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी चालत जातात, पंढरपूरला पोहोचतात। वारीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर आळंदी देहू या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या त्यांच्या जन्मस्थानावरून आळंदी देहू पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात। वारकरी म्हणजे जे भक्त, आता वारकरी म्हणजे काय, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वारकरी म्हणजे काय, तर जे भक्त या वारीत सहभागी होतात त्यांना वारकरी म्हणतात। आता विठ्ठल भक्त असतात आणि ते पांढरे वस्त्र परिधान करून टाळ गजरात तुकाराम आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आणि चालतात पायी दिंडी। आता दिंडी म्हणजे काय, हा पण प्रश्न बऱ्याच जणांना माहिती आहे। आता अगोदरचे जुने लोक वगैरे होतात त्यांना माहिती दिंडी काय, परंतु आता या पिढीला जास्त नाही माहिती। तर वारी दिंडी म्हणजे काय, तर वारीमध्ये छोटे छोटे गट असतात ज्यांना आपण दिंडी म्हणतो। आता दिंडीमधील वारकरी स्वयंशिस्तीचे पालन करून एकत्र प्रवास करतात। म्हणजे जी दिंडी असते, छोटे छोटे गट असतात, त्यांना एक शिस्त असते की एका लाईनीतच चालन, त्याचे ते पालन करतात, म्हणून याला दिंडी असे म्हणतात। आता हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धी आणि भक्तीचा सोहळा आहे। अशा प्रकारे जी आपली या वर्षाची आषाढी एकादशी आहे याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे। जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे, तर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल। तर त्याच्यासाठी काय करावे लागेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका। नवीन जे मी व्हिडिओ टाकेल तर ते पाहण्यासाठी ते मिस होऊ